नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता संक्रांती निमित्ताने सुभेदारांच्या घरामध्ये सगळेजण पाहुणे रावणे आलेले असतात. त्याच्यामध्ये सावळीच्या मैत्रिणी स्पेशली तिला इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या असतात. आणि त्यांनीच प्रेक्षकांनो, इथे आता सुमनचा पत्ता सायली अर्जुनला सांगितलेला असतो. तर इथे नागराजच्या मोबाईलमध्ये सुमनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे आता लगेचच भूमी, काव्या आणि त्याचबरोबर सखी ह्या तिघी जणी मिळून सायली अर्जुनला सांगतात की सुमन काकीला इथे किडनॅप करण्यात आलेलं आहे आणि ते काम नागराज काकाचं आहे. या सत्याचा उलगडा त्यांनी सायली समोर केलेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये सायली आणि अर्जुन दोघे जण बरोबर त्या लोकेशनला जाऊन इथे सुमन काकीला सोडून घरी घेऊन येतात आणि त्या निमित्ताने सगळ्यांना सुखद धक्कासुद्धा देतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली अर्जुनने सुमन काकीला घरी आणल्यानंतर सगळेजण आनंदी तर झालेलेच असतात, पण त्याचबरोबर घरी आल्यानंतर सुमनने सुद्धा खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. तर तिने सगळ्यांसमोर सायलीच्या तळपायावरील तुळशीपत्र दाखवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की खरी तन्वी आपली सायली आहे, प्रिया नाही. या सत्याचा उलगडा आता सुमनने सगळ्यांच्या समोर केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, एकाच वेळी सुभेदारांच्या घरामध्ये आता दोन दोन आनंदाच्या बातम्या ह्या आलेल्या असतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे संक्रांती निमित्ताने भूमी, काव्या, सखी या तिघी जणी सायलीला भेटायला आलेल्या असतात. येता येता प्रत्येकीने तिच्यासाठी इथे आता भेटवस्तूसुद्धा आणलेल्या असतात. तर इथे मीराने तिच्यासाठी हलव्याचे दागिने आणलेले असतात, तर सखीने तिच्यासाठी पतंग आणलेले असतात. काव्याने तिच्यासाठी भेटवस्तू आणलेली असते आणि इथे सायलीने आता प्रत्येकीसाठी वाण म्हणून इथे झाडं दिलेली असतात. म्हणजे छोटी-छोटी रोपटी गिफ्ट म्हणून दिलेली असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमन काकी हरवली आहे. बरेच दिवस झाले सुमन काकींचा काही पत्ता नाही. आम्ही त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या सापडतच नाही आहेत, असं आता सांगितलं जातं. त्यामुळे आता एका बाजूला सगळेजण सणानिमित्त आनंदी आहेत, पण दुसऱ्या बाजूला सुमन काकी नसल्यामुळे सगळेजण उदास असतात आणि नागराजला मात्र त्याचं अजिबात गांभीर्य नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीने आता आपल्या मैत्रिणींना सांगितलेलं असतं की सुमन काकींचा काही पत्ता नाही आहे. त्यांना कुणीतरी किडनॅप केले. नक्की कुणी केले हे सुद्धा कळत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की सायली, काळजी करू नको. सुमन काकींचा पत्ता लवकरच सापडेल. त्या जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असतील. तू नको काळजी करू. तू तुझी ही जी काही संक्रांत आहे आणि त्या निमित्ताने हे जे काही क्षण तुझ्या वाट्याला आलेले आहेत त्या आनंदाने साजरे कर. आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर आहोत. आपण सगळेजण मिळून सुमन काकूंना शोधून काढू. तेव्हा तिथे नागराज आलेला असतो. प्रिया म्हणत असते, तुम्हाला इथे यायची काय गरज होती? सुमनवर कोण लक्ष ठेवणार? तेव्हा नागराज म्हणत असतो, अर्जुन सायलीला माझ्याबद्दल काय काय समजलंय हे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून मी इथे आलोय. माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे की तू कितपत मला मदत करशील. जेव्हा सगळं माझ्या नाकातोंडाशी येईल ना, तेव्हा तू माझ्या मदतीला येऊन काही उपयोग होणार नाही आहे. जे काही असेल ते मला आधीच सगळं चेक करायचं आहे. तेव्हा इथे नागराज आलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते, एक काम करा, सुमनवरती लक्ष ठेवायला तिथे जे तुमचे गुंड आहेत ना, भाड्याने आणलेले, त्या गुंडांना विचारा सुमन तिथे आहे ना. व्हिडिओ पाठवायला सांगा, व्हिडिओ नाहीतर एखादा फोटो. तेव्हा नागराज म्हणतो, ही आयडिया चांगली आहे, म्हणजे सारखं सारखं तिथे जायची गरज नाही. नागराज आपल्या माणसांना फोन करतो आणि ही तीच माणसं आहेत जी महिपतसाठी आतापर्यंत काम करत होती. तीच माणसं आता नागराजसाठी सुद्धा काम करत आहेत. त्यांना फोन केल्यानंतर नागराज म्हणतो की सुमन तिथे आहे ना, तिचा फोटो काढून मला पाठवा, नाहीतर एखादा व्हिडिओ तरी पाठवा.
तेव्हा एक छोटासा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून ते गुंड लोकं नागराजला पाठवून देतात आणि नागराज तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो आणि त्याला खूप आनंद होत असतो. सुमनला इथे बांधून ठेवलंय. तिच्या तोंडामध्ये एक बोळासुद्धा कोंबलेला असतो. तेव्हा भूमी मागून बघते तर नागराज सुमनचा व्हिडिओ बघत असतो. भूमी म्हणते की सुमन काकी ती सुद्धा अशा पद्धतीने आणि नागराज काका हे बघतायत आणि खुश होत आहेत. याचा अर्थ सुमन काकूच्या किडनॅप होण्यामागे नागराज काकाचा तर हात नाही आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी ही गोष्ट काव्या आणि सखी दोघींना सुद्धा सांगते. काव्या म्हणते, "चला, आता आपण एक युक्ती करूया. नागराज काकाचा मोबाईल मिळवायचा आणि काय ते खरं-खोटं करायचं." तेव्हा काव्या म्हणते, "नागराज काका, अहो संक्रांत आहे. आम्ही तिघीजणी इतक्या छान तयार झालोय, काळ्या रंगाची साडी वगैरे नेसून. आमच्या तिघींचा फोटो काढा ना, प्लीज फोटो काढा." तेव्हा नागराज म्हणतो, "हो ठीक आहे, काढतो ना. या मी तिघींचे सुद्धा फोटो काढतो आणि तुम्हाला पाठवतो." तेव्हा काव्या म्हणते, "काका, मी फोटो काढणार, मी फोटो काढणार." आणि ती आता नागराजच्या हातातून मोबाईल घेते आणि नागराजला म्हणते, की "तुम्ही सुद्धा मध्ये उभे राहा आणि मी तुमच्या तिघांचा फोटो काढते." आणि तेव्हा ती फोटो काढायच्या निमित्ताने आता पुन्हा गॅलरीमध्ये जाऊन तो व्हिडिओ चेक करते. तो सुमन काकीचाच व्हिडिओ असतो आणि तो त्याच वेळेला पाठवलेला असतो 5 मिनिटाच्या आधी. तेव्हा तिने वेळ वगैरे सगळं काही चेक केलेलं असतं. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, याचा अर्थ आत्ता या क्षणाला सुमन काकी याच लोकेशनवरती असणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, फोटो काढायचं नाटक करून काव्या म्हणते, "ठीक आहे, थँक काका, थँक सो मच." असं म्हणून ती नागराजला मोबाईल देते आणि आता तिघ्या जणी जातात सायली अर्जुनला भेटायला. त्या ठिकाणी गेल्यानंतर इथे आता अर्जुनला हलव्याचे दागिने घालायला सांगत असतात. अर्जुन नको नको म्हणत असतो. तो हट्ट करत असतो की मला घालायचे नाहीयेत हलव्याचे दागिने. कसे दिसतायत ते? तेव्हा इकडे आता अस्मिता म्हणत असते, तुला हे हलव्याचे दागिने घालावेच लागतील. घाल बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो, काहीही झालं तरी मी हलव्याचे दागिने घालणार नाही. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, मी तुमच्याजवळ 4 दिवस आता बोलणारच नाहीये. तेव्हा काव्या म्हणत असते, जीजू, आम्ही काही तुम्हाला विचारत नाही आहोत की हलव्याचे दागिने घालताय की नाही. आम्ही इथे स्वतः तुम्हाला घालणार आहोत. आम्ही तयार करायला तर आलोय इथे तुम्हाला. तेव्हा ती जबरदस्तीने अर्जुनला बसवते आणि त्याला ते हलव्याचे दागिने घालतेच. तेव्हा सायलीला खूपच छान वाटतं. अस्मिता म्हणते, बरं चला, आता लवकरात लवकर खाली चला बरं. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की सायली आणि अर्जुन भाऊजी 2 मिनिटं थांबा. आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, नागराज काकाच्या मोबाईलमध्ये आम्ही सुमन काकीचा व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये सुमन काकीची खूपच अवस्था बिकट करून ठेवलेली आहे. सुमन काकूचे हातपाय बांधलेत आणि तोंडामध्ये बोळासुद्धा कोंबलेला आहे. म्हणजे हे कारस्थान नागराज काकाचंच आहे. आणि तो व्हिडिओ आत्ताच म्हणजे आम्ही बघितला तर 2 मिनिटापूर्वीच आलेला. आता त्याला 10 मिनिटं झाली असतील. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, याचा अर्थ आमचा संशय खरा ठरला. नागराज काकाने सुमन काकूला किडनॅप करून ठेवले. कारण नागराज काकाच्या सत्याबद्दल सुमन काकूला कळलं असेल आणि ती कुणालाही सांगू नये अशी त्याची इच्छा असेल आणि म्हणूनच कदाचित त्याने सुमन काकूला किडनॅप करून ठेवले आणि त्याचा सगळा आरोप तो महिपतवरती टाकतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे ही संपूर्ण सिच्युएशन सांभाळून घ्या. मी आणि सायली आम्ही दोघे जण जाऊन आता तिथे बघतो. म्हणजे त्या आजूबाजूचा जो फोटो आम्ही बघितलेला आहे तिथेच आता त्याच ठिकाणी आम्ही याआधीसुद्धा गेलो होतो. सुमन काकू तिथेच कुठेतरी असेल असा आम्हाला संशय आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली त्याच लोकेशनवरती गेलेले असतात आणि तिथे आता गोडाऊन जेवढे असतात तेवढे ते दोघे जण चेक करतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण अर्जुन सायलीची वाट बघत असतात. तेव्हा नागराजला संशय येतो, अर्जुन सायली आता त्या ठिकाणी गेले तर नाही ना? तेव्हा फोन केल्यानंतर विचारपूस केली जाते की अर्जुन सायली तिथे आलेत का? तेव्हा नाही असं सांगितलं जातं. पण प्रेक्षकांनो, अर्जुन सायली आता त्या ठिकाणी गेलेले असतात. अर्जुन त्या गुंडांना, दोन्ही गुंडांना आता बेशुद्ध करतो आणि त्यांना तिथेच ठेवून सुमन काकीला सोडवायला जात असतो. तेव्हा सुमन काकी देवाला म्हणत असते, देवा, अरे किती दिवस अजून मला तू इथेच ठेवणार आहेस? आता तरी कुणाला तरी माझ्या मदतीला पाठव. अर्जुन सायलीला तरी पाठवणार आहे माझ्या मदतीला. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली तिथे गेलेले असतात. ते म्हणतात, सुमन काकी काळजी करू नका, आम्ही आलोय तुम्हाला सोडवायला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला बघून सुमनच्या जीवात जीव आलेला असतो. तिला खूप आनंद होतो. ती म्हणत असते, बरं झालं तुम्ही इथे आलात, नाहीतर मला त्यांनी आता थोड्या दिवसानंतर मारूनच टाकलं असतं.
तेव्हा इथे सायली म्हणत असते, आम्ही असताना तुला घाबरायची काही गरज नाही आहे सुमन काकू. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते दोघेजण आता सुमन काकीला सोडवतात आणि सगळ्यात आधी तर तिला पाणी प्यायला देतात. आणि त्यानंतर सुमन काकू आता गाडीमध्ये येऊन बसते आणि तेव्हा अर्जुन सायली तिला घरी घेऊन येतात. सगळेजण आता अर्जुन सायलीची काळजी करत असतात, की अचानकपणे हे दोघेजण गेले तरी कुठे? आणि तेव्हा इथे संक्रांतीच्या दिवशी सगळेजण सुमन काकीची वाट बघत असतात आणि त्याच दिवशी अर्जुन सायली सुमन काकीला सुभेदारांच्या घरी घेऊन येत सगळ्यांना सुखद धक्का देतात. सुमन काकूला बघून इथे सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो. प्रतिमा, रविराज काका, पूर्ण आजी असू दे, त्याचबरोबर कल्पना, या सगळ्यांना फार आनंद झालेला असतो सुमन काकीला बघून. तेव्हा प्रेक्षकांनो, नक्की तू कुठे होतीस? कुणी तुला किडनॅप करून ठेवलं होतं? असं आता विचारल्यानंतर नागराज नाटके करायला लागतो. नागराज येतो आणि सुमनला मिठी मारतो आणि म्हणतो, सुमन अगं कुठे होतीस तू? तुला माहिती आहे मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. आणि इथे प्रिया आता घाबरलेली असते सुमनला बघून. ही आता तोंड उघडते की काय आणि नागराज बरोबर माझंही नाव सांगते की काय, असं आता तिला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागराज तिच्या कानाजवळ जातो आणि म्हणतो, गप्प बस. जर तोंड उघडस ना तर तुझ्या खानदानाला संपून टाके ना. तेव्हा सुमन आता गप्प बसते. त्यावेळेला ती काही बोलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमन म्हणत असते, की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात, अगं तू आधी बसून तरी घे ना, तू आराम कर बरं. तेव्हा सुमन म्हणते, नाही, मला खूप मोठं सत्य तुम्हा लोकांना सांगायचं आहे. सुमन परत आलेली असते. त्यामुळे सगळ्यांना सुखद धक्का बरोबर आनंदसुद्धा मिळालेलाच असतो. पण सुमन आता पुढे काय सांगणार आहे? तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. आणि तेव्हा सुमन म्हणते, की सायली, तुझा तळपाय दाखव बरं सगळ्यांना. तेव्हा इथे तिच्या उजव्या पायाच्या तळपायावरती जे काही तुळशीपत्राची खूण असते ती आता सुमन सगळ्यांना दाखवायला सांगते आणि म्हणते, की सायली, हीच खरी आपली तन्वी आहे. तिच्या तळपायावरती ही जी तुळशीपत्राची खूण आहे ना, तीच आपली खरी तन्वी आहे. आणि प्रिया खोटाडी आहे, एक नंबरची फ्रॉड आहे. तिच्या पायावरती असलेली तुळशीपत्राची खूण ही एक टॅटू आहे, हे आता सुमनला कळलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराजनेच रागाच्या भरामध्ये हे सगळं सुमनला सांगितलेलं असतं. आणि हे सुमनला कळल्यानंतर ती अजिबातच थोडेही वेळ थांबत नाही आणि आल्या आल्या सगळ्यांना सांगते, की सायली हीच खरी आपली तन्वी आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरामध्ये आता खूप मोठी आनंदाची ही बातमी आलेली असते. सुमनने आल्या आल्या खूप मोठ्या सत्याचा धमाका केलेला असतो. सगळ्यांना सांगितलेलं असतं, की खरी तन्वी आपली सायली आहे म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रविराज काका आणि प्रतिमा या दोघांना फार आनंद झालेला असतो. कारण त्यांना सायलीसारखीच मुलगी हवी असते आणि तीच त्यांची खरी मुलगी आहे हे समजल्यानंतर त्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा सगळेजण सायलीची विचारपूस करतात. तेव्हा सायलीचं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप हे एकसारखं आहे. दोघींचं ब्लड ग्रुप एकमेकींना मॅच होतं. या सगळ्या गोष्टी आता पुढे येत असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमन म्हणते, आणि अजून एक सत्य म्हणजे मला किडनॅप कुणी केलं होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना? तर मला किडनॅप नागराजने केलं होतं हे सत्य आता ती सगळ्यांना सांगते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका नागराजच्या जोरदार थोबाडे देतात. कारण सत्य सांगून सुद्धा नागराज म्हणत असतो, मी काही केलेलं नाही आहे. सुमन खोटं बोलते, मी तिला किडनॅप केलेलं नाही आहे. जर मी तिला किडनॅप केलं असतं तर मी तिला सगळीकडे का बरं शोधलं असतं, असं त्याचं म्हणणं असतं. पण प्रेक्षकांनो, तरीसुद्धा सुमनने सगळ्यांना सांगितलेलं असतं, की या माणसावरती विश्वास ठेवू नका, यानेच मला किडनॅप केलं आहे. तेव्हा इथे नागराज नाही म्हणत असतो. पण सायली आता नागराजचा मोबाईल घेते आणि त्याच्यामध्ये इथे आता सुमन काकूला किडनॅप केल्याचे जे फोटोज असतात ते आता सगळ्यांना दाखवते. त्यानंतर अर्जुन इथे इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि लगेचच बोलावून घेतो आणि नागराज आणि प्रियाच्या विरोधामध्ये फ्रॉडचा गुन्हा दाखल करतो. तर इथे 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याची जी सुपारी दिली होती ती इथे नागराजनेच महिपतला दिली होती, हे सत्यसुद्धा आता तिने लगेचच सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे माझ्या कुटुंबाच्या जीवावरती उठलास का, तर फक्त त्या प्रॉपर्टीसाठी. कुठे घेऊन जाणार होतास ती प्रॉपर्टी? देवाघरी जाताना सगळं काही माणूस खाली ठेवूनच जातो. मग तुला ती प्रॉपर्टी का हवी होती रे? माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंस, असं रविराज काका म्हणतात. तू आता जेलमध्ये आयुष्यभर सडायचं याची मी काळजी घेईन, असं रविराज काका म्हणतात. आणि इथे नागराजला पोलीस स्टेशनमध्ये आता घेऊन जातात.
आणि तिथे त्याला अरेस्ट करायला तर सांगतातच, पण त्याचबरोबर त्याच्यावरती हवे तेवढे गुन्हे दाखल करा, असं सुद्धा रविराज काका म्हणतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता नागराज काका हा मूळ गुन्हेगार आहे, मूळ सूत्रधार आहे. इथे अपघाताचा ही गोष्ट समोर आलेली असते. त्यामुळे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते आणि सुमन काकीने खूप मोठं सत्य सगळ्यांना सांगितलेलं असतं. सायली हीच खरी तन्वी आहे आणि त्याचबरोबर प्रिया एक खोटारडी फ्रॉड मुलगी आहे, याचा खुलासासुद्धा सुमन काकीने केलेला असतो. त्यामुळे सगळ्यांना आपली खरी तन्वी ही आता 22 वर्षानंतर, 23 वर्षानंतर सगळ्यांना मिळालेली असते आणि सायलीसारखी मुलगी हीच खरी आपली तन्वी आहे आणि त्याचबरोबर तिच्याबरोबरच अर्जुनचं लग्न झालंय. म्हणजे प्रतिमाला दिलेला शब्द, तिला दिलेलं वचनसुद्धा पूर्ण झालंय, याचासुद्धा आता पूर्णाजीला आनंद असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, एकाच वेळी सुभेदारांच्या घरामध्ये 2 आनंदाच्या बातम्या ह्या आलेल्या असतात.